आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. आपण सर्व मिळून जिवंत देवाचं स्तवन करूया. जिवंत देवाला धन्यवाद देऊया. जिवंत देवाचं नाम आपण उंच करूया. ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे त्याच्या नावाचा आपण धन्यवाद करूया. हा जो काही कार्यक्रम आहे हा तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे की आम्ही प्रत्येक मानवाने ज्याने आम्हाला निर्माण केलं, या भूतलावर ज्याने आम्हाला आज जिवंत ठेवलेलं आहे, त्या जिवंत देवाचं नाम आम्हाला माहीत असणं आणि त्याचा धन्यवाद करणं हे फार मोठी प्राप्ती आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून हा कार्यक्रम तुम्हाला वारंवार अशा प्रकारचं मार्गदर्शन करीत असतो की तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून देवाचा जय जयकार करूया, देवाचा धन्यवाद करूया. लक्षात घ्या, या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही अनेक गोष्टींचा अभ्यास केला. काही गोष्टी कदाचित आम्हाला कळाल्या नाहीत किंवा काही गोष्टी आम्हाला समजल्या नाहीत, पण या जगामध्ये त्याचा कोणताही फरक आम्हावर पडणार नाही. काही गोष्टींचं ज्ञान आम्हाला मिळालं किंवा नाही मिळालं तरी त्याच्याप्रमाणे आमचं जीवन काही दुसरं होणार नाही. पण एक लक्षात घ्या, जर जिवंत देवाबद्दल जर आम्हाला काही समजलं नाही किंवा जिवंत देवाला आम्ही जर ओळखलं नाही तर आमचं कोणतंही कारण त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही. नो एक्सक्यूजेस ॲट द जजमेंट. न्यायाच्या दिवशी कोणतं सबब किंवा कारण तुम्ही आणि मी देऊ शकणार नाही जिवंत देवाला न ओळखण्याचं किंवा खऱ्या देवाचा जय जयकार न करण्याचं. आज याच विषयावर थोडा आपण विचार करणार आहोत की कोणती सबब तेथे टिकणार नाही. का टिकणार नाही त्याबद्दलचं वचन आज आपण पाहणार आहोत. प्रार्थना करूया की आम्हाला कोणतं सबब सांगण्याचं निमित्त राहू नये आणि आम्ही सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे करावं. प्रार्थना करूया आणि वचनाकडे आमचं लक्ष आपण पुरवूया. प्रार्थना करू. स्वर्गीयमान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आजच्या संदेशाच्या द्वारे प्रत्येकाचं मन आशीर्वादित कर. स्वर्गीय बापा, खरं परमेश्वरा तुझं वचन कळण्यासाठी आणि प्रभू तूच एक खरा देव आहे, प्रवेश ख्रिस्त तारणारा आहे हा विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकांना तू विशेष प्रकारे सहाय्य कर. तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्याकडे येण्यासाठी त्यांचे सर्व मार्ग मोकळे कर. स्वर्गीय बापा, आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझ्या नावाचा वेध होऊ देईस आमची विनंती आणि प्रार्थना आहे. सहाय्य कर आणि मदत कर परमेश्वरा. आणि पूर्ण या कार्यक्रमामध्ये जितके सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना परमेश्वरा तू ज्ञानाने आणि आशीर्वादाने भरपूर कर. आमचा धन्यवाद तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या आपल्या धड्याचं शीर्षक आहे त्यांना कसलीही सबब राहू नये. लक्षात घ्या, कोणतंच निमित्त त्यांना भेटणार नाही त्याचा अर्थ आहे. आणि हे विशेष प्रकारे आजचा आपला जो धडा आहे त्याचं जे शीर्षक आहे अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये, सो दे आर विदाउट एक्सक्यूज. हे आपल्या धड्याचं शीर्षक आहे. आणि ते शीर्षक विशेष प्रकारे रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 20 आणि 21व्या वचनामधून आलेला आहे. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 20 आणि 21वं वचन. प्रेक्षकांनो लक्ष द्या, प्रेक्षकांनो कृपा करून लक्ष द्या. बुक ऑफ रोमन चॅप्टर 1 वर्सेस 20 and 21. रोमकरास पत्र पहिला अध्याय 20 आणि 21वं वचन. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य
व देव पण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झालेत आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. पवित्र वचन विशेष प्रकारे काय सांगत आहे? लक्ष द्या प्रेक्षकांनो, कोणतीच सबब राहणार नाही की आम्ही जिवंत देवाला ओळखलंच नाही म्हणून आम्ही या प्रतिमेच्या मागे त्याच्या मागे गेलो, आमच्या मनाप्रमाणे आम्ही वस्तू तयार केला आणि त्याच्या भजनी लागलो. हे अशा प्रकारचे एक्सक्युजेस किंवा निमित्त किंवा सबब काहीच टिकणार नाही न्यायाच्या दिवशी. कारण काय सांगितलं? कारण सृष्टीच्या निर्मितीपासून, जेव्हापासून हे संपूर्ण जग, संपूर्ण सृष्टी निर्माण झाली, तेव्हापासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य, अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य. सनातन हा शब्द तुम्हाला माहित आहे, सार्वकालिक अनंत शब्द सनातन. सामर्थ्य, ज्या सामर्थ्याचा कधीच अंत होत नाही, सर्व काळासाठी असलेलं सामर्थ्य. या जगामध्ये असलेल्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला त्याचं सामर्थ्य दिसत असूनही आम्ही जर त्याला ओळखलं नाही तर कोणती सबब राहणार नाही. कारण या जग कशा प्रकारे चालत आहे याची ओळख आम्हाला होणं फार आवश्यक आहे. याची ओळख आम्हाला होणं फार आवश्यक आहे. बायबल आम्हाला सांगतं, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देव पण, लक्षात घ्या, म्हणजे तो देव आहे, ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे. ज्या निर्माण झालेल्या वस्तू आहेत जगामध्ये, ज्या देवाने निर्माण केलेल्या आहेत, त्याद्वारे त्याने या सर्व निर्माण केलेले हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. पण आम्ही मूर्ख होऊन शून्यवत झालो आणि आमच्या कल्पनांनीच वेगळे विचार केले की मनुष्याची निर्मिती अशी आहे, जगाची निर्मिती तशी आहे. त्या ठिकाणी अपघात घडला, आकाश मंडळामध्ये काहीतरी घटना घडल्यात आणि मग पृथ्वी वेगळी झाली, चंद्र वेगळा झाला. ह्या ज्या गोष्टींनी मनुष्य शून्यवत झाला, पण या प्रत्येक गोष्टी देवाने निर्माण केलेल्या आहेत. हे तुमचं सद्विक बुद्धीमध्ये तुम्हाला कळून येतं, तुमचं अंतःकरण ग्वाही देतं, पण तुमच्या मुखाच्या द्वारे कबूल होणं आवश्यक आहे की जिवंत देवाने सर्व काही निर्माण केलेलं आहे. आणि विशेष प्रकारे तुम्ही आणि मी जिवंत देवाची निर्मिती आहोत. हे आम्हाला केव्हा कळेल? बायबल आम्हाला सांगत आहे, सबब राहणार नाही. लक्षात घ्या, बायबल सांगतं आम्हाला ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. म्हणजे कोणतंच आम्हाला निमित्त कारण देता येणार नाही जिवंत देवाच्या समोर. त्यासाठी संपूर्ण जग, सृष्टी ओरडून जिवंत देवाबद्दल आम्हाला साक्ष देतात, ग्वाही देतात. पाऊस पाडणे आणि न पाडणे जिवंत देवाच्या हातामध्ये आहे. संपूर्ण निसर्गचं सर्व काही अधिकार जिवंत देवाच्या हातामध्ये आहे. आणि सर्व लोक ओरडतात, आकाशाकडे पाहतात, कारण आकाशातलाच देव सर्व काही करणारा आहे हे आम्हाला कळून येतं. आकाशाकडे डोळे लावून का पाहतो आम्ही? कारण तो आकाशामध्ये राहणारा आमचा पिता परमेश्वर आहे, म्हणजे स्वर्गामध्ये राहणारा आहे. स्वर्गाकडे आमचे डोळे लागतात, कारण तो तेथे आहे, तो देणारा आहे. लक्षात घ्या, सूर्य ही त्याची निर्मिती आहे. सूर्याला देवाने निर्माण केलेला आहे, चंद्राला देवाने निर्माण केलेलं आहे, पृथ्वीला देवाने निर्माण केलेलं आहे. मानव आता चंद्रावर जाऊन वेगवेगळ्या गोष्टीचा शोध घेत आहे, पण पहिलेच देवाने त्या चंद्राला निर्माण केलेलं आहे. मानवाने एकही गोष्ट या जगामधली जी सृष्टीमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती मानवाने काहीच निर्माण केली नाही. मानवाने फक्त त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, अजूनही घेत आहे.
आणि आम्हाला त्याद्वारे कळून येतं. पुढे काय सांगितलं, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. म्हणजे या सर्व गोष्टी पाहूनही की देवाने निर्माण केलेलं आहे, मग त्या देवाचं गौरव आमच्या मुखाच्या द्वारे का निघत नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम सदैव तुम्हाला आठवण करून देतो की चला आपण जिवंत देवाचा जय जयकार करू, जिवंत देवाचं गौरव करू, जिवंत देवाला स्तुती देऊ. हा कार्यक्रम तुम्हाला जागृतीचं काम करीत आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं कारण त्या ठिकाणी राहणार नाही. आणि तुम्हाला जिवंत देवाला ओळखल्यामुळे तुम्हाला कोणतंच कारण देण्याचं कारण पडणार नाही आणि सबबही त्या ठिकाणी राहणार नाही. पण जे लोक अजूनही दुर्लक्ष करीत आहेत त्यांना कोणतं सबब राहू नये हे देवाचं वचन आहे. बायबल आम्हाला सांगतं देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. पवित्र वचन स्पष्टपणे सांगतं की मनुष्य अशा प्रकारचं निर्बुद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने आपापला मार्ग पकडला आणि खऱ्या जिवंत देवाला गौरव देण्यासाठी तो अजून समोर येत नाही. याचा अर्थ काय आहे? प्रत्येक मानवा संदर्भामध्ये मी बोलत नाही. जगामध्ये अनेक मानव यांनी खऱ्या जिवंत देवाला ओळखलेला आहे, त्यापैकी मी एक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की एकच खरा जिवंत देव आहे. त्याला ओळखणे आणि त्याचं गौरव करणे हे आम्हा प्रत्येकाचं कार्य आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आम्हाला विशेष प्रकारे मार्गदर्शन करतो जिवंत देवा संदर्भामध्ये की एकच खरा देव आहे आणि त्यालाच गौरव देणं आम्हा प्रत्येकाचं कार्य आहे. लक्षात घ्या, मानव जो आहे तो प्रत्येक वेळेस काही ना काही निमित्त देत असतो त्याच्या कोणत्याही गोष्टी संदर्भामध्ये आणि कारण देतच असतो. हा मनुष्य एक प्रकारचा कारणांचा पुतळाच झालेला आहे. काही असो त्याच्याजवळ एक कारण असतं आणि तो कारण देत असतो आणि पुष्कळशे लोक त्यामध्ये अपराधी ठरतात. हे लक्षात घ्या, कारण अनेक लोक चुकीचं कारण देतात स्वतःला वाचविण्यासाठी, स्वतःला त्या ठिकाणी अलिप्त ठेवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी काही गोष्टी असेल तर तो मग तो कारणे देत असतो. लक्षात घ्या, निमित्त सबब सांगत असतात. काही बायबलमध्ये सुद्धा उदाहरणं आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी कारणे द्या किंवा कारण सांगितलेले आहे, सबब सांगितलेले आहे, निमित्त सांगितलेलं आहे. विशेष प्रकारे बायबल सांगतं की आदामाने जेव्हा पाप केलं तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला दोष दिला, कारण दिलं की हिने मला हे फळ दिलं म्हणून माझ्याकडून ते पाप घडलं. कारण एकमेकावर ढकलण्याचं कारण. त्याचप्रमाणे हवेला जेव्हा देवाने विचारलं तेव्हा तिने म्हटलं की मला या सापाने म्हणजे सैतानाने भुरळ पाडली म्हणून मी ते खाल्लं. एकमेकावर ढकलण्याचं कारण. म्हणजे जेव्हापासून मनुष्य निर्माण झाला तेव्हापासून तो एकमेकावर काही गोष्टी ढकलत आहे. पण देवा संदर्भाच्या गोष्टी आम्ही जरी ढकलल्या तर त्याला काहीच पुरावा भेटणार नाही, कारण जिवंत देवाला सर्व माहीत आहे आणि त्याच्या समोर आमचं कोणतंच निमित्त राहणार नाही. आदाम आणि हवेचंही निमित्त त्या ठिकाणी टिकलं आहे. बायबल सांगते की त्यांना पहिलेच आज्ञा देण्यात आलेली की तुम्ही अमुक अमुक झाडाचं फळ खाऊ नका, आणि त्यांनी ते खाल्लं. त्यांनी पाप केलं आणि पापाचा परिणाम जगामध्ये मरण आलं. हे आज संपूर्ण विश्व असणाऱ्यांना माहित आहे. त्याचप्रमाणे पवित्र वचन सांगतं आम्हाला की लूक सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16 ते 20 या वचनामध्ये सुद्धा आजच्या सारखंच लोक कारण देताना आढळतात. आणि तेथे जवळजवळ 3 कारण आम्हाला देण्यात आलेली आहेत, ती आपण वाचणार आहोत. लूक सुवर्तमान याचा 14वा अध्याय 16 ते 20 वचन. Gospel of Luke chapter 14 verses 16 to 20 काय सांगतं बघा. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावया आला. त्याने आपल्या एका दासाला पाठविले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. कारणे बघा, सबब बघा, निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे.
मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयास जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखीन एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. येथे 3 कारणे विशेष प्रकारे या दाखल्यामध्ये आलेली आहे. मनुष्य तसेच निमित्त सांगत असतो ज्यावेळेस त्याला योग्य गोष्टी करता येत नाहीत त्यावेळेस. आता या तिघांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कदाचित खऱ्या असू शकतात, पण त्यांना पहिलेच निमंत्रण देण्यात आलेलं होतं, पण त्यांनी आता निमित्त शोधलं असं बायबल सांगतं. त्यांनी निमित्त शोधलं न जाण्यासाठी. पहिल्याने काय म्हटलं की मी शेत विकत घेतलेलं आहे ते पाहावयास जातो. आणि हे लक्षात घ्या, जो कोणी शेत विकत घेतो त्याला ते पुन्हा पाहण्याची गरज पडत नाही, कारण शेत विकत घेण्याच्या पहिलेच ते तो पाहत असतो आणि नंतर तो विकत घेतो. पण त्याने निमित्त केलं की मी आता शेत विकत घेतलेलं आहे ते पहा. दुसऱ्याने म्हटलं की मी 5 जोड्या बैलांच्या घेतलेल्या आहेत त्या तपासावयास जातो. विकत घेतल्यानंतर मनुष्य कसं का तपासू शकतो? आज तुम्ही आणि मी सुद्धा कोणतीही वस्तू विकत घेत असताना पहिले ती पडताळतो, योग्य आहे का ती पाहतो आणि नंतर मग ती आपण घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर जर ती चुकीची ठरली तर समोरचा व्यक्ती म्हणत तुम्हाला तिथेच पाहायला पाहिजे होतं, तुम्ही आता घरी आणलेली आहे, आता आम्ही त्याला काही कारण देऊ शकत नाही, कदाचित तुम्हाला कंपनीला पाठवायला असेल, योग्य असेल तर मिळेल. अशा गोष्टी आहेत. म्हणजे कोणतीही गोष्ट आम्ही पहिले तपासून पाहतो, डेमो घेतो, किंवा जो कोणी व्यक्ती आमच्या घरी येतो तो ती वस्तू उघडतो आणि त्याचा डेमो देतो आणि सांगतो की आता ही वस्तू परफेक्ट आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला सुद्धा सही करून द्यावी लागते आणि मग ती गॅरंटी वॉरंटी मध्ये येते. पण या व्यक्तीने सुद्धा निमित्त शोधलं की मी तपासावयास जातो, मी ज्या 5 जोड्या विकत घेतलेल्या आहेत. तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं की मी आताच लग्न केलेलं आहे आणि मी काही येऊ शकत नाही. कारणे अनेक आहेत, मनुष्याला निमित्त आहेत. बायबल आम्हाला सांगतं की योग्य जीवन जगण्यासाठी आणि जिवंत देवाला न ओळखण्यासाठी. आणि मनुष्य हे कारण पूर्वीपासून देत आलेलं आहे, बायबल आम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे पवित्र वचन काय सांगतं हे सर्वात महत्वाचं आहे. जुन्या करारामध्ये विशेष प्रकारे मोशे हा ज्या वेळेस जिवंत परमेश्वराला भेटावयास गेला आणि त्याला विलंब लागला आणि देवाने त्याला 10 आज्ञा दिलेल्या होत्या, त्या जाऊन त्याला सांगितलं की जाऊन संपूर्ण इस्रायल लोकांना सांग. आणि त्या 10 आज्ञांमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं होतं की माझ्या समोर कोरी मूर्ती करू नको. हे देवाने ऑलरेडी त्याच्या हातामध्ये दिल्यात आणि तो येऊन पाहतो तर हे पाहतो की त्याचाच भाऊ अहरोन याने लोकांसाठी सोन्याचं वासरू केलेलं आहे आणि लोक नाचू बागळू लागलेले आहेत आणि भक्ती करू लागलेले आहेत. हे पाहून मोसेला फार भयंकर राग आला आणि त्याने अहरोनाला विचारलं की बाबा तू असं का केलंस? अरे ज्या जिवंत देवाने आपल्याला इथपर्यंत आणलं, तुला माहित आहे, मला माहित आहे, देवाने आमची एवढी निवड केली आणि तू अशा प्रकारचं वासरू करून त्यांना भजावयास लावलं, त्यांना भजनी लावलं. तेव्हा अहरोनाने सुद्धा निमित्त सांगितलं की या लोकांनी मला जबरदस्ती केली, तू काही आला नाही, तुला विलंब लागला, कदाचित हे म्हणे आता आमच्या समोर कोणताही देव नाही, कोणता गुरु नाही आहे, आमच्यासाठी काय कर. आणि म्हणून मग यांच्यामुळं जबरदस्तीने मला हे करावं लागलं. ही जबरदस्ती या लोकांनी केली हे कारण अहरोनाने सांगितलं आणि अनेक लोकांच्या मरणासाठी अहरोन जबाबदार ठरला, कारण त्याने ते त्यांच्यासाठी करून दिलं. लक्षात घ्या, कारणे मनुष्याजवळ आहेत. आणि आज जगामध्ये सुद्धा जिवंत देवाकडे न येण्यासाठी अनेक जण निमित्त शोधत असतात आणि निमित्त त्यांना भयंकर परिणामाकडे घेऊन जाणारे आहेत हे त्यांना कळणार नाही. त्याचप्रमाणे पवित्र वचन काय सांगतं तिकडेही आपण लक्ष देऊया. लूक वर्तमान याचा 9वा अध्याय 60 ते 62 या वचनामध्ये. लूक वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 60 ते 62 वचन. बुक ऑफ लूक चॅप्टर 9 वर्सेस 60 to 62.
60, 61 and 62 ही वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. जे स्वतःला शिष्य म्हणवित होते आणि प्रभू ख्रिस्ताच्या मागे येण्यासाठी ते त्या ठिकाणी सांगत होते, पण त्यांनी निमित्त सांगितलं ते फक्त नामधारी शिष्य होते. आणि जे नामधारी असतात ते वेगवेगळे कारण सांगून प्रभूच्या राज्यामध्ये सामोरे जात नाही किंवा प्रभूचं राज्य वाढवण्यासाठी कोणतंच कार्य किंवा प्रयत्न करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे खरे शिष्य आहेत ते देव राज्याची घोषणा करणारे असतात, हे लक्षात घ्या. कारण एकदा नांगराला हात घातला तर मागे पाहणे हे त्याच्यासाठी लाजिरवाणं आहे. पुष्कळशा वेळेस विश्वासणाऱ्यांनी या वचनाचा आधार असा घेतलेला आहे की ज्यांनी प्रभूची सेवा निवडलेली आहे, जे पुलपिटची सेवा करीत आहेत, मंडळीची सेवा करीत आहेत, जे प्रचारक आहेत, सुवार्थिक आहेत, त्यांनी नांगराला हात घातला आणि ते वचन त्यांच्यासाठी नाही. हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आहे. ज्यांचं प्रवेश ख्रिस्तामध्ये परिवर्तन झालेलं आहे त्यांनी मागे पाहू नये, हे देवाचं वचन आहे. त्याने पुढे चालावं आणि पुढे पुढे जात त्याने आपलं आयुष्यक्रमण आनंदामध्ये सुभक्तीत घालवावं आणि देवराज्याची घोषणा करावी, ही जिवंत देवाची इच्छा आहे. म्हणजे त्याने सबब सांगू नये. सबबी आहेत विश्वासणाऱ्यांना की प्रचारकाचं काम आहे, सुवार्थिकाचं काम आहे, हे ले लीडरचं काम आहे, वडिलांचं काम आहे, मंडळीमध्ये जे निवडलेले आहेत त्यांचं काम आहे. या सबबी सांगणे बंद करा. कारण बायबल आम्हाला सांगतं अशासाठी की त्यांना कसली सबब राहणार नाही की आम्ही देव राज्याचं काम का केलं नाही. देवाचं राज्य वाढवण्याचा आम्ही कसोशीने का प्रयत्न केला नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे पवित्र वचनामध्ये प्रभू ख्रिस्ताने सुंदरचा दाखला दिलेला आहे आम्हाला. विशेष प्रकारे मत्ती कृष्णवर्तमान याच्या 25व्या अध्यायामध्ये हा दाखला आलेला आहे. बायबल आम्हाला सांगतं की एकाला 5,000 देण्यात आले, एकाला 2,000 देण्यात आले आणि एकाला 1,000 दिले. एका मोठ्या मालकाने आपल्या 3 दासांना बोलवलं आणि सांगितलं यावर जाऊन व्यापार करा. इंग्रजीमध्ये त्याला टॅलेंट म्हटलं गेलेलं आहे, पण मराठीमध्ये पैशाचा व्यवहार त्या ठिकाणी दाखवले की जा आणि आपलं जे टॅलेंट आहे, कौशल्य आहे त्याचा उपयोग करा, व्यापार करा, हा पैसा तुमच्या हातामध्ये मी देत आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याने तिघांनाही तशा प्रकारचे पैसे दिलेत. एकाला 5,000, 2,000 आणि एकाला 1,000. आणि ज्याने 5,000 होते त्याने डबल केले, 10,000 केले, 2,000 4,000 केले. पण 1,000 काय केलं की ते पैसे जाऊन जमिनीमध्ये पुरून टाकले. आणि त्याचा परिणाम काय झाला विश्वासणाऱ्यांना? त्याला शिक्षा झाली. प्रभूने त्याला दटावलं. कारण त्याने म्हटलं की तू हिशोब घेणार आहे मला माहित आहे, म्हणून मी काय केलं, जे तू दिलं होतं ते बरोबर ठेवलं, तुझं तू वापस घे. याचा अर्थ काय विश्वासणाऱ्यांना की तुम्हाला आणि मला माहित आहे की आमचा हिशोब होणार आहे, आमचा न्याय होणार आहे. न्यायाच्या दिवशी प्रभू सर्व काही विचारणार आहे. पण आम्ही जे काही प्रभूने दिलेलं आहे ते आम्ही दाबून ठेवलेलं आहे आणि सत्य वचनाची घोषणा करीत नाही, आमच्या पुरतं ठेवलेलं आहे, तर त्याचाही हिशोब घेतला जाणार आहे. आणि आमच्या समोर असंख्य लोक नरकाकडे जात असून जर आम्ही मौन धारण केलेले असेल तर त्याचाही हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा लागणार आहे. विश्वासणाऱ्यांना कोणती सबब तिथे राहणार नाही की अमुक अमुक कारणामुळे मी करू शकलो नाही. कोणती सबब राहणार नाही. बायबल सांगतं आम्हाला, म्हणून लक्ष द्या. आता लक्षात घ्या का सबब राहणार नाही. बायबलमध्ये सर्वात महत्वाचं सांगितलं आहे की तारणाची योजना अत्यंत सरळ आणि सोपी आहे. म्हणजे कोणाला सबब नाही. काय आहे तारणाची योजना? मार्क सुवर्तमान 16वा अध्याय 16 वचन, जो विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. सरळ आणि सोपी आज्ञा देवाने दिलेली आहे. म्हणजे कोणीच असं म्हणू शकणार नाही की मला हे कळालं नाही,
मला हे समजलं नाही. सरळ आणि सोपं देवाची सुवार्ता मान्य करण्यासाठी प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे. सरळ आणि सोपं म्हणजे आम्हाला सबब राहणार नाही की मला हे कळालं नाही. जो विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल. ज्यांनी उलट केलेलं असेल, जो बाप्तिस्मा घेतो मग नंतर विश्वास ठेवतो, मग पक्का विश्वासू बनतो, तर याचा अर्थ तुम्ही गडबड केलेली आहे. तुम्ही सरळ आज्ञेला क्लिष्ट केलेला आहे. ते करू नये आणि त्याला सबब दाखवू नये. बायबल आम्हाला सांगतं विशेष प्रकारे की प्रभू येशू ख्रिस्त हाच मस्तक आहे. हे सरळ आहे. मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे मंडळीचा हेड कोण आहे? जीसस क्राइस्ट इज द हेड ऑफ द चर्च. जितकेही संप्रदायामध्ये आहेत, कृपा करून लक्ष द्या. सरळ आहे, सोपं आहे. तुम्ही आणि मी सबब सांगू शकणार नाही न्यायाच्या दिवशी. जीसस क्राइस्ट इज द हेड ऑफ द चर्च. एकच मंडळी आहे, एकच हेड म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकच मंडळी म्हणजे एकच देह आहे, शरीर आहे, जे तुम्ही आणि मी म्हणजे विश्वासणारे आहोत. आणि आम्हाला नाव फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं मिळालेलं आहे. ख्रिस्ताची मंडळी म्हणून आम्हाला ओळखण्यात यावं ही देवाची इच्छा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला विकत घेतलेले त्याच्या बहुमूल्य रक्ताने, त्यानेच आम्हाला जिवंत देवाने अंधाराच्या सत्तेमधून काढून आम्हाला त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये म्हणजे मंडळीमध्ये आणलेलं आहे. हे सरळ आणि सोपं आहे. मग आम्ही सबब सांगू शकणार नाही की आम्ही आमच्या मंडळांना ही वेगवेगळी नावं का दिली जी बायबलमध्ये आढळतच नाहीत, जी बायबलमध्ये पुरावाच नाही आहे. मग आत्मिक मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त जो हेड आहे त्याचं नाव न देणे ही भयंकर चूक आम्ही केलेली आहे. हे आम्हाला कळणार केव्हा? कारण तेथे सबब राहणार नाही. सबब कोणती? नाही अमुक नमुक त्या ठिकाणी मिशनरी आले, या संस्थेचे आले, त्यांनी आमच्यावर फार उपकार केले, आम्ही जे गरीब होतो आम्हाला बाहेर काढलं, आम्हाला त्या ठिकाणी शिक्षण दिलं, आम्हाला शाळा आम्हाला मदत झाल्या आणि त्याद्वारे आम्ही त्यांचं नाव मंडळीला दिलं. त्यांचं नाव आमच्यासाठी महत्वाचं आहे, ती संस्था महत्वाची आहे, ते मिशन महत्वाचं आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे की ज्याने त्यांना पाठविलं? येशूने त्यांना पाठविलं. त्यांनी येशूला पाठवलं नाही तुमच्या आणि माझ्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आमच्याकरिता पाठवलं आणि त्यांचाही येशू महत्वाचा आहे, आमच्यासाठी येशू महत्वाचा आहे. मग आम्ही या मनुष्यांची नावं का दिली? जरी ती प्रशंसनीय आहेत, जरी त्यांचं कार्य आमच्यासाठी आदर्श आहे, पण ते आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावले नाहीत. मग त्यांचं नाव मंडळीला का? हो बरोबर आहे, तुम्ही त्यांचं नाव दवाखान्याला द्या, त्यांचं नाव तुम्ही शाळांना द्या, तुम्ही त्यांचं नाव अनाथ आश्रमाला द्या, पण त्यांचं नाव तुम्ही कृपा करून मंडळीला देऊ नका. कारण मंडळी ही ख्रिस्ताची आहे आणि ख्रिस्ताच्याच नावाने ती ओळख व्हावी आणि तुमची पाटी जी आहे ते तुमचा विश्वास ठरविणारी आहे. म्हणून आज आपल्या पाट्यांकडे लक्ष द्या. तुमचं एंट्रन्स काय आहे, तुमच्या मंडळीचा भाग कोण आहे, तुमचा प्रमुख कोण आहे, हे तुमची पाटी ठरवित असते. ज्या प्रकारे जर तुम्ही माझ्या घरी आला तर माझ्या घराची पाटी त्या ठिकाणी दाखवेल की हे माझं घर आहे, तसं प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे ती पाटी अनेकांना घोषित करेल आणि मग लोक म्हणतील की येशूचे लोक आहेत. म्हणून सरळ सोपी जे काही आहे त्याला तुम्हाला आणि मला सबब राहणार नाही, हे बायबल स्पष्टपणे सांगत आहे. त्याचप्रमाणे तारण सर्वांसाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, हो कष्टी व भाराक्रांतजनो तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तारण सर्वांसाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे तारण सर्वांसाठी मोकळं केलेलं आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्याला सर्व काही मिळेल आणि विशेष प्रकारे सार्वकालिक जीवन मिळेल, बायबल आम्हाला सांगतं. पण सर्वात महत्वाचं आहे की तारणासाठी प्रत्येक मनुष्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. पश्चातापाशिवाय तो तारण प्राप्त करू शकणार नाही. पश्चाताप हा त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पूर्ण ताकदीने नेणारा मार्ग आहे. आणि ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पापाच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा घेईल, बायबल आम्हाला सांगतं
की मग आम्हाला निमित्त सांगण्यासाठी काहीच नाही, कारण आम्ही जे काही केलेलं आहे ते खरं आहे आणि ते प्रभूला माहीत आहे. पण ज्यांनी त्या ठिकाणी चुकीचं केलेलं आहे त्यांच्या सबबी त्या ठिकाणी काहीच कामाच्या राहणार नाही, त्या कुचकामी ठरणार आहेत. म्हणून तुम्ही आणि मी हे लक्षात घ्या की प्रभू येईल आणि मी काहीतरी निमित्त सांगेल आणि प्रभू सोबत जाईल. हा अंधश्रद्धा स्वतःच्या जीवनामध्ये बाळगू नका. आताच तयारी करा आणि कुचकामी सबबी काढून टाका. सत्यवचनाचा स्वीकार करा. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलावित आहे. सत्यवचनाने स्वतःला स्वतंत्र करा. प्रभू तुम्हा सर्वांची वाट पाहत आहे. बायबल सांगतं आम्हाला अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. याचा अर्थ देवाने सर्व गोष्टी आमच्यासाठी उघड केलेल्या आहेत. एकही गोष्ट लपून नाही. त्यामुळे आम्हाला एक्सक्यूज काहीच नाही आहे. तारणासाठी एक्सक्यूज नाही आहे. प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी एक्सक्यूज नाही आहे. या आणि आशीर्वादित व्हा. प्रभू तुम्हाला सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. संपूर्ण विश्वासणाऱ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे स्वर्गीय बापा. प्रभू सहाय्य कर योग्य रीतीने जीवन जगण्यासाठी आणि योग्य त्या वचनानुसार चालण्यासाठी आणि तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी. प्रेक्षकांनी स्वर्गीय बापा त्यांचं सहाय्य कर. प्रभू त्यांना पुष्कळशा गोष्टी माहीत नाही. अज्ञानावस्थेमध्ये अनेक लोक जात आहेत स्वर्गीय बापा. प्रभू त्यांना तुझ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होऊ दे आणि विशेष प्रकारे या व्हॉट्सअप होप या कार्यक्रमाचा उपयोग तुझं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुझं सत्यवचनाचा उलगडा त्यांच्या अंतःकरणामध्ये होण्यासाठी तू करून घेत आहे. त्याबद्दल मी तुझा आभार मानतो स्वर्गीय बापा. जेही प्रेक्षक प्रभू तुझ्याकडे येत असतील त्यांचे सर्व अडथळे दूर कर आणि त्यांना तू आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.